रागिणी, तुला एक काम सांगितलं होतं, तेही तुला जमलं नाही. फक्त स्केच आणायचं होतं, तेही आणू शकले नाहीस तू. हे बघ, मी त्या स्केच आर्टिस्टकडे गेली होती, त्याने पैसे मागितले माझ्याकडे, त्याच्याशिवाय तो स्केच देणार नाही स्पष्ट बोलला. आणि तू पण कुठे मला सांगितलं होतंस की पैसे द्यायचेत वगैरे. तरी मी त्याला म्हणाले की स्केच द्या, पैसे मी नंतर देते. पण पैसे घरात ठेवले होते ना, ते घेऊन जायचे आणि द्यायचे होतेस ना त्याला. हे बघ, मी पैसे घेऊन जात होती, मी त्याला फोन केला, तो मला स्पष्ट बोला 31st साठी तो बाहेर जातोय, पुढच्या वर्षी भेटायला या म्हणतोय. मग मी काय करणार? अरे सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. हे बघ, तो इथे आला की मी स्वतः त्याच्याकडे जाईन, पैसे घेऊन ते स्केच घेऊन येईन ना. त्याची काही गरज नाहीये रागिणी, मी बघेन काय करायचं ते. नको टेन्शन घेऊस तू. राजन प्लीज शांत हो ना, प्लीज. हे बघ, आज आपल्याकडे 31st ची पार्टी आहे. काय 31st ची पार्टी? अखंड नाम आहे ना आपल्याकडे, पार्टी कोणी ठेवली? ती अनिकाने ठेवली आहे. तिला कोणी परमिशन दिली याची? अरे आईनेच परमिशन दिली तिला. मला आईशीच बोलावं लागेल मग. आई पण ना. बापरे, हा तर त्या म्हाताऱ्याकडे निघालाय. आत्ता काय करू? आता याने तिला सांगितलं आणि त्या म्हातारीने पार्टी कॅन्सल केली तर? नको नको, असं झालं तर अनिका अपसेट होईल आणि घर डोक्यावर घेईल. शिवाय कमळीसाठी तिने केलेला प्लॅन सगळा फ्लॉप होईल. मूर्ख, बेसिक अक्कल नाहीये का ग तुला? इथे आम्ही दोघं जण महत्वाचं काम करतोय आणि तू पाणी सांडून ठेवलंस. एक तर आधीच मला कामाचं टेन्शन आहे, त्यात तर तू अजून भर घाल. हॅलो, हा आई बोल. नाही ग, मला रडायला काय झालंय, मी ठीक आहे. अगं ते सर्दी झाली आहे ना थोडीशी, थंडी वाढली अचानक, म्हणून असा आवाज येतोय. अगं खरंच ठीक आहे सगळं, खरंच. हो, रोहित, नायशा सगळे मस्त मजेत एकदम. मला सांग, तू कशी आहेस? तू काळजी घे हं तुझी. आले आई, मला रोहित बोलवतोय, मी तुला करते नंतर. हा हो करते.